दाता वत्सल कोटी विराजे भक्तगणांचा आश्रयदाता वत्सल कोटी विराजे तिन्ही लोकी ब्रह्मांडी नाव स्वामी समर्थ गाजे जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। नमस्कार, मी सुनील देऊळकर, स्वामी समर्थ। आज आपल्याला काही देवी संदर्भात काही माहिती देणार आहे। माटुंगा पश्चिम येथे मनमाला देवी मंदिर आहे 7 आसरा देवीचं। तर आज त्या मनमाला देवीचं आज जे मोठं मंदिर, पुरातन मंदिर आहे, मी माझ्या लहानपणापासून ते मंदिर बघत आलेलो आहे आणि त्या ठिकाणी मला बरेचसे अनुभवही आलेले आहेत त्या मंदिराचे। तर त्या ठिकाणी एक वीर आहे, गाव देवी आहे, तसं त्याप्रमाणे तिथे एक मनमाला देवी, खोकला देवी आणि शीतला देवी। त्या सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की त्या मनमाला देवीचं ज्या ठिकाणी कोणत्याही अंगाला खास आली किंवा काही देवी आल्या, कांदण्या आल्या, तर त्या देवीला भरपूर लोक तिथे नवस करतात आणि त्या विहिरीचं पाणी घेऊन 7 दिवस आंघोळ करतात। आंघोळ केल्यानंतर खरोखर असा चमत्कार होतो की सगळ्या गोष्टी त्या शारीरिक आलेल्या नाहीशा होतात आणि त्यानंतर त्या देवीचं उठी भरतात। असं ते एवढे देवीचं महत्व आहे। तसंच त्याप्रमाणे पहिल्या प्रथम म्हणजे आपण पाहिले ती विहीर आणि त्या ठिकाणी माटुंग्याची गावदेवी, त्या गावदेवीला लोक उठी भरतात। बऱ्याचशा लोकांनी माहिती नाही की ह्या संपूर्ण आपल्या माटुंगा माहीमची गावदेवी आहे। तसं त्यानंतर माहीमची जी शीतलादेवी, जी मोठं मंदिर आहे शीतलादेवी मंदिर, तर त्या शीतलादेवी मंदिरमधली एक मूर्ती आहे त्या 7 आसरा बहिणीमध्ये आहे। तर त्या ठिकाणी त्या शीतलादेवी ही आपल्या माटुंगा माहीमची ग्रामदेवता आहे। तसं तिची ती लोक उठी भरतात। आणि दुसरं मोठी गोष्ट म्हणजे आज त्या ठिकाणी खोकला देवी आहे। तर खोकला देवीचं महत्व असं आहे की तुम्हाला किती जरी कोणताही खोकला असला तर त्या ठिकाणी त्या देवीकडे जर आपण नवस केला तर असं वैशिष्ट्य चमत्कार होतो की माणसाचा मोठा खोकला असेल तो खोकला निघून जातो। मग त्या देवीची काही लोक ओटी भरतात। तसंच त्याप्रमाणे त्या देवीला नैवेद्य म्हणजेच की त्या ठिकाणी तिला गव्हाचं पीठ आणि फरसाण दिलं जातं। असं या 7 बहिणी त्या ठिकाणी गाव देवी, मनमाला देवी, त्या ठिकाणी जसं तुमची खोकला देवी, शीतला देवी, केवडावती देवी आणि त्या देवीचे भाऊ म्हणजे राखणदार, तर त्यांच्याही त्या ठिकाणी मूर्ती आहे। तसंच त्याप्रमाणे गणपतीची मूर्ती आहे। असं ह्या पुरातन मंदिराची 7 बहिणीची 7 आसरा देवींची कहाणी आहे आणि तसं त्या देवीची 7 बहिणीची इंचार्ज म्हणजे मनमाला देवी। धन्यवाद। अवधूत चिंतन गुरुदेव दत्त।